समजा एक आठवडा झाला मी नाही नाहीले डोक्यावरनं, शॉर्ट केस असतात ते हल्ली आपण बऱ्याचदा फ्रिक्वेंटली पण करतो. हे एवढं साबण घेऊन पहिल्यांदा लावलं आणि पूर्ण फेसाने भरलं, म्हणजे मी तो एक्सेस लावलेला. 2 स्टेप मध्ये करायला पाहिजे. पहिला थोडासा लावून नाही काळं काळं पाणी आलं म्हणजे तो सगळा शॅम्पू रिॲक्ट झाला त्या तेलाशी गाणीशी. मला नाही खूप छान वाटत आहे, पण झालेलं आहे 80% क्लिनिंग. आता इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू फ्रंट लोड हे डिझाईन चांगलं समजलं जातं, कारण 25 वर्ष सुद्धा ते तुमचं खराब होणार नाही आहे. कारण एक अशी बालदी आहे ती तुम्ही अशी फिरवताय, सो त्याला कधीही फोर्सचा इम्बॅलन्स होत नाही. ती वर्षानुवर्ष तशीच फिरत राहील मशीन. आणि जे साधारण मोटर असते तिला आरामात 25-30 वर्षाचा इलेक्ट्रिक मोटरला लाईफ असू शकते. हाय, हॅलो, नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण बोलतोय कपड्यांची काळजी, डिटर्जंट याबाबत. डिटर्जंट वापरायचा तर तो किती आणि कसा वापरायचा, जास्त वापरला तर काय होऊ शकतो, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याकडे परत एकदा आल्या आहेत डॉक्टर स्मिता लेले मॅडम. म्हणून तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये पहिल्यापासून परत एकदा स्वागत. सगळे कपडे म्हणजे जास्त कपडे आपण मशीनमध्ये टाकले तर जास्त पावडर घातली की ते चांगले निघतात, असा जो आपला समज म्हणून किंवा असं जे म्हटलं जातं सगळीकडे, तर ते कितपत खरं आहे? तर खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक ज्याला सुवर्ण मध्य आपण म्हणतो ना तसं असतं. सो आणि कपडे धुणं ही तर ॲक्टिव्हिटी प्रत्येकाच्या घरात रोज होते. जर 4 माणसाचं कुटुंब असेल आणि 2 जर मुलं असतील तर त्यांना तर युनिफॉर्म, खेळण्याचे कपडे, झोपण्याचे कपडे म्हणजे रोजच आपल्याकडे. आणि आता तर वॉशिंग मशीन आहे, हाताने तर आपण काही विशेष धुवतच नाही कपडे. तर आपल्याला आधी डिटर्जंट किंवा साबण याचं कार्य कसं होतं की ते स्वच्छ का होतं हे आपण पहिलं बघूया. तर जेव्हा हे काही केमिकल्स नव्हतेच तर मग नुसत्याच पाण्यात लोक धुवायचे आणि ते काही इतके स्वच्छ निघायचे नाही. म्हणजे पाणी हा युनिव्हर्सल सॉल्व्हंट जरी असला तरी आता साधीच गोष्ट आहे ना की तेलकट पण आहे, तर तेल काही पाण्यामध्ये विद्राव्य नाही आहे किंवा काही अजून सांडले तुमच्या अंगावर, जंतू आहेत, तर प्रत्येक गोष्ट काय पाण्याने निघणार नाही. आणि म्हणून मग प्रथम साबणाचा शोध लागला, ज्याच्यामध्ये तेल आणि अल्कली याच्या संयुगाने एक जे काय मिळाली वस्तू अशी गुळगुळीत, त्याला साबण नाव आहे. आणि त्याने वस्तू आपले कपडे स्वच्छ होतात ते लक्षात आलं, इव्हन भांडी किंवा काही सरफेसेस. पण आता साधं साबण कोणी वापरत नाही. आता ज्याला आपण साबण म्हणतो ते खरं तर डिटर्जंटच आहे. सो डिटर्जंटची ऍक्शन कशी होते, तर जे काय मळ आहे, तुमचा कपडा आहे, पाणी आहे आणि थोडीफार हवा, ह्यांचं एकत्रित म्हणजे जो फेस येतो म्हणजे काय, त्याच्यात हवा गेलेली आहे. पण स्वच्छ होताना फेसाचा काही संबंध नाही. त्या डिटर्जंटला बहुतेक वेळा एक लांब लचक मॉलिक्युलला एका बाजूला एक शेपटी आहे ज्याला पाणी आवडतं आणि दुसऱ्या बाजूला एक फुगा आहे ज्याला तेल आवडतं. म्हणजे हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक अशी 2 टोकं आहेत. आणि त्यामुळे जेव्हा आपण ती पावडर घालतो कपड्यांमध्ये, आणि पाणी हवं, हा कोरडा कपडा नाही धुवू शकणार आहे, तर ते पाण्यात विरघळला डिटर्जंट की तो आपोआपच कपड्यामध्ये एक ज्याला मायसिलियम म्हणतात ना, अशी कल्पना करा की छोटे छोटे गोंडेच तयार केलेत. आणि जर आतमध्ये ऑइल आहे, घाण आहे, तर सगळे ऑइलवाले डोकी त्याला चिकटवली आहेत, ते त्याला असे त्यांनी पकडलं आणि शेपट्या सगळ्या पाणीवाल्या बाहेर आल्या ज्यांनी पाण्याला पकडल्या. आणि कधी कधी असा पाणीवाला पण मळ असेल, उलट सुद्धा होऊ शकतं रिव्हर्स मॅचली, तर सगळं पाणी म्हणजे जिथे बबल म्हणतो आपण किंवा फेस, तर पाणी आतमध्ये आहे, तर त्यावेळेला पाण्याच्या सगळ्या शेपट्या आत आहेत आणि ऑइल बाहेर आहे, तर त्या बाजूला तो डस्ट ऑइल असं हे करेल. सो बेसिकली कपडा साफ होताना पाण्यामध्ये डिटर्जंट विद्राव्य होऊन कपड्यावरचं जे अन्नपदार्थ, नंतर आपल्या शरीराचं घर्म, काही अजून घाण, रस्त्यावर चालतो इकडे तिकडे, कधी कधी गाडीमध्ये 2 व्हीलरवर रिक्षात बसताना सुद्धा वंगण वगैरे सुद्धा आपल्याला लागतं, असं सगळंच म्हणजे एकूण ज्या गोष्टी आहेत त्याच्यात प्रोटीन असू शकतं, फॅट असू शकते, काही असू शकतं, बायोलॉजिकल घाण असू शकते, त्या सगळ्या गोष्टींना तो कपड्यातनं काढतो डिटर्जंट आणि पाण्यामध्ये घालतो. हे झालं आपलं काम. आणि नंतर पुन्हा ते कपडे आपण चांगल्या पाण्यामध्ये खळबळवणं आवश्यक आहे. ते तेव्हा झाले कपडे धुवून. पूर्वी पिळायचो, आता स्पिन करतो आणि मग ते वाळवतो. हे असं ऍक्शन आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही अति घातलं साबण तर काय होईल,
एकतर उगाचच तुमच्या साबणाचा खर्च वाढेल, हा गोष्ट वेगळी आहे. तो सगळा साबण तुम्ही ड्रेनमध्ये घालून म्युन्सिपाल्टीच्या एफ्लुएंटवरती लोड लावलत वगैरे, हे सगळं सोडा. तुमच्या कपड्यांवर नाही का तो बसणार. म्हणजे तुम्ही घाण काढलीत आणि त्याच्याऐवजी डिटर्जंट घातलेले कपडे वापरायला लागलात. म्हणजे हे पण आपल्याला नाही करायचंय. तर वास जर आला कपड्याला धुतल्यानंतर खूप साबणाचा, त्याचा अर्थ जास्ती डिटर्जंट घातला, कपडा कडक झाला. साधा साबण असायचा आणि तो जर राहिला कपड्यात तर कपडा कडक व्हायचा, ते एक आहे. आणि काही लोकांना याची अलर्जी पण असू शकते. तर त्याच्यामुळे असं एक्सेस केमिकल आपण नाही. म्हणजे ऑप्टिमम काय आहे, तर मला कपडा घाण जाऊन स्वच्छ झाला पाहिजे, पण पुन्हा डिटर्जंटने घाण नको व्हायला. म्हणून तर सुवर्णमध्ये किती माझं लोडिंग आहे, काय प्रकारचे कपडे आहेत, कशी घाण आहे, याप्रमाणे आपल्याला डिटर्जंटची क्वांटिटी ॲडजस्ट करा. कारण आता सर्फ एक्सेल मला चांगलं आठवतं, काही वर्षांपूर्वी त्यांचं चमचा लहान होता. आता साईज वाढलाय, असाही वाढलाय. म्हणजे परत हे मार्केटिंग हे झाली त्यांची, थोडक्यात जास्त खपावं. खरी गोष्ट. त्यामुळे मला तर टुका फंडा आहे. म्हणजे काय जे सांगतात ना लोक, त्याला मी सांगते त्याला सुद्धा दोन्ही भागून समजा. खरंय. इव्हन दुसरं असं जे सर्दीची औषधं वगैरे लावतो, ऑइंटमेंट, ते असं घेऊन मुलाच्या छातीला तुम्ही स्वतःच्या लावून बघा, आग होईल, आग. तर मी जास्ती वापरावं म्हणून इव्हन टूथपेस्टचं उदाहरण घ्या. ह्या टोकापासून त्या टोकाला मी साधा सांगेन की तुम्ही ब्रश करताना तोंड जर भरलं आणि मोठं असं झालं म्हणजे जास्ती लागली पेस्ट. फेसाचा खेळ, फुगे काढायचा खेळ नाही आपण खेळत आहे. आणि हेच सगळं तुम्ही इव्हन कपड्यासाठी, म्हणजे चक्क मी हे पाहिलेलं आहे क्वार्टर्समध्ये जेव्हा मी ICTच्या राहत होते. घर आहे देवाला ठाऊक, पण एकाच्या घरातलं मशीन लागलं की तो जो खालचं जो चेंबर आहे ना, त्यातनं नुसता साबणाचा फेसच्या फेस यायचा. म्हणजे बघते पूर्ण पाईपलाईन धुवायचं जेवढी क्वांटिटी ते त्यांच्या मशीनमध्ये घालत होते. म्हणून ते जे ड्रेन व्हायचं पाणी ते चक्क उत्तम साबणाचं फेसाचं पाणी आहे. म्हणजे किती एक्सेस वापरत असतील बघा. वाया घालवणं आहे. पैसे तर जातात. आणि इव्हन पोल्युशन नाही का, तुम्ही एक प्रकारे जर मुंबईत राहताय तर अरबी महासमुद्रात सगळेजण मिळून काही टन डिटर्जंट ओतून टाकतात. त्याचा जेव्हा वापर होतो तेव्हा त्याची ऍक्टिव्हिटी गेलेली आहे. कारण एका बाजूला त्याच्यात घाण लागली आहे, एका बाजूला ऑइल लागलंय. म्हणजे त्याचं जे कार्य आहे, त्याचा जो जन्म आहे, त्याचं काम केलंय, त्याच्यानंतर मृत्यू येणार आहे. पण असंच उचलून जर टाकलं तर ते बरोबर नाही आहे ना. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट, आणि आपले पैसे जातातच आहेत. म्हणजे मोठं पिक्चर बघतो ते प्रत्येक वेळेलाच आपण सुवर्णमध्ये, म्हणजे इव्हन साधं पाण्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्या लहानपणी असं 24 तास आणि धोधो पाणी नव्हतं. तर आता असतं म्हणून बघा तुम्ही, कधी कधी बेसिनचं धाडकन उघडता, अंगावरती तयार झालं, अंगावर पाणी उडतं. आणि मग ब्रश करत असताना किंवा पुरुष दाढी करत असतं, संबंधामुळे एवढा धोधो बघा, कधी कधी 10 लिटर पाणी जात असेल, जे तुम्ही अर्धा लिटरमध्ये काम करू शकता. म्हणजे सतत बंद नाही केला तरी हळूच हे करणं. म्हणजे हे आपल्या जीवनात आपण सगळीकडे ह्याचा वापर करू शकतो की योग्य प्रमाणात केलं पाहिजे. सगळ्याचा वापर केलाच पाहिजे, सायन्सचा आणि टेक्नॉलॉजीचा, पण अतिरेक नाही. आणि जाहिरात करणाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं, त्याचे हेतू वेगळे आहेत. पण आपल्याला पण आहे ना काहीतरी दिलेलं, तर आपण त्यातलं आपल्याला जे योग्य आहे आपलेच त्याचे आडाखडे बांधायला पाहिजेत. कपड्याचे प्रकाराचे, भांड्याचं पण डिटर्जंट आहे. माझ्या बाईला मी नेहमी सांगते की 1 चमचा लिक्विडमध्ये एवढं पाणी घाला, एवढी भांडी घासा. ही तर पॉझिटिव्ह जाहिरात आहे. पण ती बाई काय करते, त्या बाटलीतच पाणी घालून ठेवते. हो, हे पण युनिव्हर्सल आहे. म्हणजे बाटलीतच पाणी घालते का, कारण जाहिरात करणारा सायंटिस्ट मूर्ख, हिला जास्ती कळतं. आणि मग हे अर्धी वाटी काढून घेते. म्हणजे ते 1 चमचा कशावर नाही, ते 4 चमचे पण असू शकतं. कारण एवढ्या बाटलीत डिटर्जंट मी भरलाय, मोठ्या बाटलीत रिफिल आणून एवढं पाणी घातलंय. ते 1 चमचा आणि 1 वाटी हे प्रमाण नाही आहे. ते एकाच 10 किंवा एकाच 20 प्रमाण आहे आणि एकाच 1 प्रमाण आहे. आणि हे असं पुस्कन ओढून ते हे करते. तर त्याच्यामुळे आपण हे, तिला मी नेहमी म्हणते की अगं साबण वापरलास तर मला कळेल तरी मी परत धुवून घेईन. म्हणजे पोटात जातोय भांड्याचं साबण, हे लिक्विड माझ्या पोटात जाते, मला कळत सुद्धा नाहीये. म्हणजे तू रोज मला थोडं लिक्विड सोप पण खायला घालतेस काय भांड्याबरोबर, ती का वाटेल. आणि खरंच जेव्हा आपण हे सगळे
वाढलेले रोग बघतो, कॅन्सर काय काय. बघा ना, आपण सगळं प्लास्टिकचंच पाणी पितोय ना. आमच्या लहानपणी सिमेंटच्या टाक्या होत्या बिल्डिंगच्या वरती, आता सगळ्या टाक्याच प्लास्टिकच्या आहेत, नळ पण प्लास्टिकचे आहेत, पीव्हीसीचे. जियाचे नळ गेले, मग शेवटी ठेवा तुम्ही कॉपरमध्ये फॅशन म्हणून, ते सगळीकडे प्लास्टिकच पाहिलं त्या पाण्याने. ब्लिचिंग वगैरे होऊ शकतं. हे वन ऑफ द रिझन की हे सगळे जे रोग वाढलेत ते पोटात जाणारं लिक्विड साबण पण असू शकतो. बरोबर. असू शकतो. आणि तिथे भांड्याला बाई तिथे असू शकतो, 100% असू शकतो. आणि पूर्वी ना परत भांडी घासून धुवून घ्यायची माझे सासरे काय किंवा माझी आई काय, कारण राखेने घासायचे ना, ते पूर्ण निघायचे नाही. आता पण परत नाही धुवत. काय काय बायका तर ते मांडून पण जातात पुन्हा. एक तर घरच्या बाईला वेळ पण नसतो आणि आपण त्यांना ट्रेन केलेलं असतं. आणि हा साबण आपल्याच पोटात जातो असं नाही, त्यांच्या घरी ते तेच करतात. ते काय मुद्दा आपल्याला असं करतात येत असं नाही. अज्ञानामुळे होणारे हे धोके आहेत माझ्या मते. बरोबर. पटकन उरका पाडायचा नाही, आणि खूप फेस आला म्हणजे मी ती वाटी खूप छान स्वच्छ घासते. फेस यायला पाहिजे. नॉट ट्रू. इनफॅक्ट मगाच्याच ह्याला धरून मला हे सांगायला आवडेल की बरोबर आहे की नाही, पाणी हे मी कसं ठरवायचं. आपण शॅम्पूचं केसांचं उदाहरण, मी आता तिकडे येणार होते, शॅम्पू करताना फेस यायला पाहिजे की नको. आपण तेच उदाहरण घेऊया ना. समजा एक आठवडा झाला मी नाही नाहीले डोक्यावरनं, शॉर्ट केस असतात ते हल्ली आपण बऱ्याचदा फ्रिक्वेंटली पण करतो. हे एवढं साबण घेऊन पहिल्यांदा लावलं आणि पूर्ण फेसाने भरलं म्हणजे मी तो एक्सेस लावलेला. 2 स्टेप मध्ये करायला पाहिजे. पहिला थोडासा लावून नाही, काळं काळं पाणी आलं म्हणजे तो सगळा शॅम्पू रिॲक्ट झाला त्या तेलाशी गाणीशी. मला नाही खूप छान वाटत आहे, पण झालेलं आहे 80% क्लिनिंग. आता मी थोडंसं लावीन ज्याने मला हवासा वाटेल एवढाच फेस हवा. नंतर कधी कधी टॉयलेट भरून जाते फेसाने. त्याबाबत एक मात्र मला सेव्हिंगचं खूप सांगायला आवडेल. मध्यंतरी मी एक असं वाचलं पण होतं की जे विशेषतः 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये नेहमी साबणाच्या वड्यात वाणशी 2 आणि रोज ठेवतात. तिथं काय कोणी उलटं उचलून घेऊन जात नाही ना, वापरलेली वडी टाकून द्यायची. तर त्यावेळेला एकाने NGO काढून ते सगळं पुन्हा वापरून ट्रीट करून साबण असायचा तो, नॉट डिटर्जंट. त्यातनं पुन्हा नव्या वड्या करून त्या काही म्हणजे बिलो पॉवर्टी लेवलच्या लोकांना जे साबणच वापरत नाहीत. पण टेक्निकली साबण जसं उष्टा होत नाही म्हणजे कारण तो डिझॉल्व होतोय ना. पण आता मात्र सगळीकडे लिक्विड फॉर्म मध्येच असतात, धुवायला पण, तर त्याच्यामुळे पण छान आहे. पण तिथे पण आपलं शहाणपण येतं बरं का. काय काय लोकांना काय वाटतं हे समोरच्या सायंटिस्टला काही अक्कल नाही किंवा इंजिनियरला ज्याने हे केलं ते कसं डिझाईन केलेलं असतं. एकदा दाबल्यावर तुम्हाला एवढंच यावं ही अपेक्षा आहे. माझं चांगलाच लक्ष होईल काय हे नाही होत. पण तो इतका फेस येतो खरं त्याचा वेळ. एकदा दाबून हात धुवा, स्वच्छ झाल्याचं सुद्धा वाटत असं गुळगुळीत चिकट. म्हणजे मी 2 हा आकडा सांगेन की काही वेळा 2नी भागा आणि काही वेळा 2नी गुणा. म्हणजे काही वेळा ते ऍक्शन 2दा करा ना. पहिल्यांदा येईल तो एकदा करून, दुसऱ्यांदा एकदा घ्या. पण पहिल्यांदा 4 पट घेऊन तुमचा हात दुप्पट स्वच्छ नाही होणार आहे. त्याच्यात राहणार आहे साबण उलट तुमच्या हातात आणि तुम्ही तो उगाच टाकून दिलात. हे घरी पण ऍप्लिकेबल आहे जिथे डिस्पेन्सर लावलेले असतात हँडवॉशसाठी. तर त्याचं डिझाईन एका वेळेला किती यावं तुमचे 2 हात धुण्याच्या हिशोबाने केलेलं असतं. तर ते शॅम्पूचं पण तुम्ही बघा ना तर चहाचा 1 चमचाच येतं म्हणजे तुम्ही तेवढंच. पण तुमच्याकडे बाटली म्हणून हे असं ओतून घेतलं चांगलं मोठं एवढा एवढा शॅम्पू आणि केस एवढुसे आणि त्यांनी मग राठ होतात. मग कंडिशनर लावा कारण तुम्ही केसातलं जे नैसर्गिक तेल वगैरे आहे त्याचं जे शाईन आहे ते काढून टाकलं. कपड्यांचं सुद्धा तसंच आहे ना, त्याचं जे मूळचं सौंदर्य दिलेलं आहे फॅक्टरीने ते काढून टाका आणि मग त्याच्यात परत घाला. सॉफ्टनर नाही, सॉफ्टनर वगैरे नंतर ट्रीट करायला. पण एक त्याने असा प्रश्न पडतो, मशीनची डिझाईन 2 प्रकारची असतात, एक फ्रंट लोड असतं आणि एक टॉप लोड, म्हणजे जी बघितलेली आहेत आतापर्यंत. फरक काय आहे दोन्हीमध्ये किंवा त्याचे डिटर्जंट्स वेगळे का बरं हे केलेले त्यांनी? मगाशी पण मी उल्लेख केला की साफ करताना फेसाला खूप महत्व नाहीये, डिटर्जंटच्या ऍक्शनला महत्व आहे. तर फ्रंट लोडला असं डिटर्जंट बनवतात ज्याला फेस कमी येतो. पण जर तुम्ही जास्ती घातलं तर कधी ते लीक वगैरे होण्याची पण शक्यता असते, तो फेस बाहेर येण्याची, सील चांगलं नसेल तर. आणि त्यामुळे कमी फेस व्हावा असं डिटर्जंट फ्रंट लोडला असतात, नॉर्मल फेस यावा असं टॉप लोडला असतं. आता इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू फ्रंट लोड हे डिझाईन
चांगलं समजलं जातं, कारण 25 वर्ष सुद्धा ते तुमचं खराब होणार नाही आहे. कारण एक अशी बालदी आहे ती तुम्ही अशी अशी फिरवताय, सो त्याला कधीही फोर्सचा इम्बॅलन्स होत नाही. ती वर्षानुवर्ष तशीच फिरत राहील मशीन. आणि जे साधारण मोटर असते तिला आरामात 25-30 वर्षाचं इलेक्ट्रिक मोटरला लाईफ असू शकते. सो मेकॅनिकल इंजिन पॉईंट ऑफ व्ह्यू फ्रंट लोड इज अ बेटर डिझाईन. ओके. ॲज अगेन्स्ट दॅट जेव्हा टॉप लोड आहे तेव्हा ती एक अशी मी मोठी बादली घेतली आहे, ती फक्त खाली पकडली आहे आणि ती अशी गरगर गरगर फिरवते. तर ते अशी अशी आपटणार, ॲसिमेट्रिक होणार आणि ते लवकर ते खराब होऊ शकतात. सो हा टेक्निकली फ्रंट लोड आणि बॅक लोड मधला, फ्रंट लोड आणि टॉप लोड मधला फरक आहे. आणि तुम्हाला दिसलं असेल की जनरली फ्रंट लोडला त्यामुळे स्टेनलेस स्टीलचीच ती बकेट असते. फ्रंट लोडला कधी प्लास्टिक नसतं. आणि पूर्वी टॉप लोडला SS असायचं, पण त्याला वजन येतं तर ते जास्तीच उलट खराब होऊ शकतात खालचं त्याचं बेरिंग्स वगैरे. तर म्हणून आता ते नेहमी प्लास्टिकचंच असतं. आणि मला स्वतःला इवन सेमी ऑटोमॅटिक मशीन फार आवडतं, कारण मला सारखं यंत्राने सगळं ठरवायला आवडत नाही मी काय करायचं. मला कळतं, पण मला यंत्र हवी आहेत. मी सगळं हाताने नाही करणार आहे, पण मी यंत्राला ऐकायला लावणार आहे. यंत्र मला ऐकायला लावलेलं मला आवडत नाही. आणि त्याच्यामुळे माझ्याकडे 2 आहे. एक ऑटोमॅटिक मशीन आहे जे फ्रंट लोड आहे आणि एक सेमी सुद्धा आहे. हां, सो लेट मी एक्सप्लेन सेमी ऑटोमॅटिक फर्स्ट, की काही लोकांनी ते पाहिलं पण नसेल कदाचित. सो जेव्हा मला माझ्या आयुष्यात मशीन आलं इंडियामध्ये आणि पैसे तर नसायचे कारण ते महाग असायचं, तर मी नेहमी म्हणायचे पहिलं मशीन काय आलं, वॉशिंग आलं. मी म्हणायचं वॉशिंग नको, मला पिळिंग पाहिजे. कष्ट पिळायला होतात, धुवायला होत नाहीत. कारण एवढे काही कपडे मी काय अगदी मातीत जाऊन लोळले नाहीये आणि चांगले कपडे आहेत, डिटर्जंट चांगलं आहे, धुणं मला सोपं आहे बादलीमध्ये, मला किंवा बाईला पिळणं नाही जमत आहे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी पावसाळ्यात कपडे जाम वाळत पण. तर खरंच एका कंपनीने काढला होता बाबा, की फक्त स्पिन ड्रायर काढला, कारण दोन्ही घेण्या एवढे पैसे नसायचे आमच्यापैकी बऱ्याच जण, ते महाग होतं प्रकार. पण त्यामुळे तेव्हा जेव्हा मी अॅनलाइज केलं की 2 स्टेपमध्ये 3 स्टेप म्हणूया, की सोक फॉर सम टाइम इन सोप वॉटर, जी माझी आई ठेवायची अशी अर्धा तास 1 तास, किंवा कधी कधी गरम पाणी, खूप खराब कपडे. सो सोकिंग हे एक स्टेप धरूया. आणि वॉशिंग हा कपड्याचं एका बादलीत मी हे सगळं केलं. आणि त्याच्यानंतर थोडं पिळलं किंवा काढलं आणि दुसऱ्या बादलीत मी त्याला रिन्स केलं. म्हणजे वॉशिंग, रिन्सिंग आणि स्पिनिंग. म्हणजे पहिलं साबणाने धुणं, मग पाण्यात खळबळवणं आणि मग पिळणं. ह्या 3 स्टेप्स अगदी माझी आजी पणजी पण करायची, डोणी असायची तेव्हा पाणी बदलून, बरोबर आहे. सो आपल्याला जर 2 यंत्र केली की एकामध्ये वॉश होत आहे, दुसऱ्यामध्ये स्पिन म्हणजे पिळत आहे, तर तेव्हा पूर्वी काय होतं, साबण काढून घे आणि परत इकडे टाक, आणि परत पाण्यात त्याच बादलीमध्ये भांड्यामध्ये खळबळव. सो आता जे वॉटरचं कनेक्शन आहे सेमी ऑटोमॅटिकला, तर तुम्ही त्याचं पाणी इकडून इकडे करू शकता. म्हणजे ते परत इकडे नाही टाकायला लागत. म्हणजे इथे तू धू, एकदा काढून तिथे टाकतेस तेव्हा त्याला सुरुवातीला पाणी लावलंस तर ते खळबळलं पण जातं, कारण त्यातलं साबण बाहेर पडतं, मग त्याच्यात पाणी जातं, पाणी पण बाहेर पडतं, थोड्या वेळ पाणी थांबव, सगळं बाहेर पडतं, झालं. लक्षात येते. म्हणजे खळबळवणं हे स्पिनिंग बरोबरच होतं सेमी ऑटोमॅटिक. पण आता मग ती सिंगल टब आहे का डबल टब? नाही, टब डबलच लागते, वेगळ्या याच्यातच टाकायचं. हा, पण पूर्वी काय व्हायचं, तेव्हा त्याच्यात एक अशी पिशवी पण असायची छोटी, जसा आपला पॅन्टचा खिसा असतो ना तशा टाईप आहे ना, असते. त्याच्यात ते सगळं ते लीड जमा होतं, हा कापसासारखं. राईट 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 राईट, ते काढून ते बरोबर आहे. आता मोठ्या मशीन मध्ये जमा नाही होत. मग तुमचं जेव्हा चोक होतं ड्रेनेज त्याचं म्हणजे ड्रेन, तेव्हा बोलावतात ना, मग तुम्ही बोलावता ना त्या मशीनवाल्याला. इट इज बाय डिझाईन, कमर्शियल डिझाईन. सो कमिंग बॅक टू दी सेमी ऑटोमॅटिक, म्हणजे माझ्या सगळ्या चांगल्या साड्या पण मी त्याच्यात धुवू शकते. का? कारण त्याला मला हार्श ट्रीटमेंट नाही द्यायची. ऑटोमॅटिकमध्ये मी एवढं नाजूक, म्हणजे अगदी ते सिल्क बिल्कचं असलं तरच, म्हणजे त्याचे जे सायकल्स आहेत ना, हार्शनेस, की स्पोर्ट्स म्हणजे काय समजा, तर खूप खराब झालेले कपडे, सिल्क म्हणजे काय किंवा वूल म्हणजे काय, तर नाजूकपणे मला जायचं धुवायचं. म्हणजे शब्दशः काय मी उलन कपडे घातलेले असतील असं. म्हणजे त्या सायकलला हे कवीच्या दृष्टीने नावं दिली आहेत. खरंच उलन घालतं तर मी करीन, पण फॉरेनला जेवढे उलन कपडे धुवत असतील, म्हणजे थंडीमध्ये अमेरिकेत, आपण कुठे कधी अख्खी उलनची लॉन्ड्री कधी काढणार आहे मुंबईमध्ये.
सो त्याचा तुम्ही खरा अर्थ हा घ्या की नाजूक हलणार, हळूहळू हलून थांबणार, गडागडा हलणार. तर कपड्याच्या रफनेस वरती आणि किती घाण झाले त्याला कसं मला करायचंय की नाजूकपणे मला त्याला स्वच्छ करायचंय का कस करायचंय का ब्रश लावायचा आहे का दुप्पट घेऊन आपटायचंय जे आमच्या लहानपणी पाहिलेलं होतं लाकडाचं. दीज आर द लेवल्स. ऑफकोर्स तेव्हा कापडं पण तशी जाड पॉपलिन वगैरे असायची, मांजरपाट एक असायचं. एक्झॅक्टली. आता तसं तलम असतं, ते मलमल घेऊन कोणी धोतर जर असं केलं असतं तर नेसतात आलं असतं. असं नाही म्हणजे कॉम्बिनेशन त्याचं सगळ्याचं असतं. तर सेमी ऑटोमॅटिक मध्ये कित्येकदा काय होईल, मी समजा हँडवॉश केलं पण मी फक्त स्पिन केलं ना. बरेचसे सिंथेटिक कपडे आहेत, समजा शर्ट आहे जसं तू म्हणतेस की कॉलर नाही निघाली त्याची, आणि आपण या देशात तसे सुखी आहोत की जे मॉडर्न जे देश आहेत आज त्यांच्याकडे कामवाल्या बाया नाही आहेत. आपल्याकडे कॉम्बिनेशन आहे, यंत्र पण आहे आणि बाया पण आहेत. म्हणजे अशा आपण जर ट्रेन केलं असेल की बाबा एक 6-7 शर्ट तयार झाले, लेडीज शर्ट्स पण असतात हल्ली, बरोबर, तर हे बाबा तू हँडवॉश कर. पण आता पिळणं आणि ते सगळं ठपठप ना घरामध्ये फ्लॅटमध्ये, तर तू पटकन स्पिन केलंस तर तुझं ते पाणी काढायचं काम झालं ना त्यातलं. ऑफकोर्स ऑटोमॅटिक मध्ये पण फक्त स्पिन सायकल असते, म्हणजे नुसतं स्पिनर म्हणून ते वापरता येईल, नुसतं वॉशर म्हणूनही वापरता येईल. पण जे फ्रंट लोड असतं त्याच्यात हे काय तुम्ही नाटकं करू शकत नाही, टॉप लोड मध्ये फक्त करू शकता. कारण त्याच्यात ते सेफ्टीसाठी ना हे असलं सगळं तुम्हाला खेळायला दिलेलं नाही, त्याला लॉक असतं. तर सगळी सायकल पुरी झाल्यावरच त्याचं झाकण फ्रंट लोडचं काढता येतं. इन बिटवीन इंटरव्हेन्शन बाय ह्युमन ॲब्सोल्युटली नाही. पण टॉप लोडला यू कॅन डू. म्हणजे जरी ऑटोमॅटिक मशीन असेल तरी मी ते मला सेमीसारखं केलं, कारण अर्ध्या गोष्टी मी मॅन्युअल, म्हणजे ऑटोमॅटिक मोडला मी मॅन्युअल मोड माझा जोडला, माझा किंवा माझ्या बाईचा जिला मी ट्रेन केलंय. सो आय कॅन यूज इट ओनली फॉर वॉशिंग, आय कॅन यूज इट ओनली फॉर स्पिनिंग. जरी सेमी ऑटोमॅटिक मशीन नाही विकत घेतलं तरी, पण टॉप लोड असेल तर मला ते करता येईल. पण हे सगळं करताना एक महत्वाचं आहे की आपल्याला सेग्रिगेशन करायला पाहिजे. तो एक मोठा मुद्दा. म्हणजे एक पॅन्ट, एक शर्ट, एक साडी, एक मोजाचं जोड एकत्र जर धुतलं तर मोजाची घाण उरलेल्या सगळ्यांना लागेल, त्यांची स्वच्छता मोज्यांवर येणारच नाहीये, आणि ते सॉक्स पण तितके स्वच्छ निघणार नाहीत, कारण तुम्ही सांगणार ऑप्टिमम साबण वापरा आणि शर्ट आणि बाकीच्या चांगल्या कपड्यांमध्ये थोडी धूळ येणार आहे, कारण त्याच्यात माती आहे. फुटबॉल खेळून आलाय तुमचा मुलगा तर सॉक्स मध्ये चक्क माती आहे, ते दाग अच्छे होते नुसतं नावाला. तर त्याच्यामुळे हे सगळं करताना पहिलं जर आपण थोडंसं सेग्रिगेशन केलं, म्हणजे 2 लॉन्ड्री बास्केट घेऊन जे हलके नाजूक वेगळे ठेवले, कधीच एकत्र करू नका. आणि कॉटन आणि डेली जे म्हणजे नाईट ड्रेसेस वगैरे शक्यतो आपण कॉटनच घालतो, सेमी. पूर्णपणे 100% सिंथेटिक आपण घालत नाही, ते त्वचेला पण चांगलं नाही ना. तर त्यामुळे त्याचं धुणं, आणि ऑफकोर्स पोसमुक्त तर आपण ती लॉन्ड्री वेगळीच करतो सर्वसाधारण, बेडशीट्स आणि अशी. तर मग आपल्याला ती सायकल पण योग्य वापरता येईल, डिटर्जंटची क्वांटिटी पण योग्य वापरता येईल. इव्हन हॉट वॉटर कधी कधी असतं काही मशीनला, हो, टेम्परेचर सेटिंग असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे सगळ्यांना सगळं नेहमी द्यायचं नसतं. आपण एवढे प्रकार जेवणाचे बनवले, पण 1 वर्षाच्या मुलाला पण तेच दिलं, 80 वर्षाचं नाही देत ना आपण. तो भात सुद्धा आपण कमी जास्ती, आजारी माणूस आहे तर मऊ भात केला. हे सगळं जो एक कॉमन सेन्स जो अनकॉमन आहे कृपया वापरावा सगळ्या स्त्रियांनी, त्या हुशार आहेत, त्यांना त्याची उत्तरं मिळतील. पण हे फ्रंट लोड आणि टॉप लोडचं जे आहे, म्हणजे डिटर्जंट आता तुम्ही म्हणाला त्याच्याप्रमाणे कमी जास्त त्याचे डिटर्जंट्स वेगळे का असतात, किंवा समजा नाही अवेलेबल म्हणून फ्रंट लोड मशीन आहे आणि ते नाहीये तर आणला टॉप लोडचा, किती नुकसान होतं? नाही, नुकसान काहीच नाहीये. मग अशी पण मी काय सांगितलं की एकामध्ये जास्ती फेस येण्याची क्षमता ठेवली आहे का, तर तुम्हाला आवडतं फेस आलेला. हे असं कारण तसं टेक्निकली फेसाचा खूप डायरेक्ट संबंध नाहीये साफ होण्याचा. जर मगाशी मी तुला हायड्रोफोबिक वगैरे जे सांगितलं ना, तेल पाणी वगैरे, पाणी हवं आहे पण हवेने नाही आपण ना साफ करत आहे. तर फ्रंट लोडला खूप फेस आला तर ते प्रॉब्लेम होतो, ते मशीन भरून जातं, ते ड्रेन झालं तरी सगळा फेस आतमध्ये तसाच आहे असं होतं. सो नेक्स्ट टाइमचं जेव्हा तुम्ही हे करताय त्याच्यात रिन्सिंग सायकल आपली आपण सुरू होते ना, तर त्याच्यात रेसिड्युअल डिटर्जंट खूप आहे, तर तुमचा कपडा तेवढा चांगला निघणार नाही.
पण म्हणून ह्याचा त्याच्यात वापरला म्हणून असा काही घोटाळा होणार नाहीये की तुमचा कपडा साफ नाही होणार आहे, असं काही नाहीये. म्हणजे त्यांची फोमिंग जी आहे क्षमता डिझाईन करताना ती वेगळी आहे. किंबहुना आता तुम्ही पाहिलेला डिटर्जंट सगळं युनिफॉर्म दिसतं का काय, त्याच्यात वेगळं वेगळं दिसतं का तुम्हाला? रंगीबेरंगी. रंगीबेरंगी. हा. वेगळे दिसतात. कोणी एकेकाळी जेव्हा साबण नावाची वस्तू होती तर कुठचं तरी तेल घेतलं, अल्कली घेतली, त्यांची एक रासायनिक रिॲक्शन केली, त्याच्यातलं एक प्रॉडक्ट साबण आहे, एक प्रॉडक्ट ग्लिसरीन आहे, पाणी आहे. मला साबण घेतलं, त्याची वडी केली, हवा तर रंग घातला, हवा तर वास घातला, नाजूक आहे तर मी बॉडीसाठी टॉयलेट सोप केला, हार्श पद्धतीने मी वापरलं तर कपड्यांसाठी. आता तसं नाही राहिलं. आता वेगळी टेक्नॉलॉजी आहे, जास्ती सुपिरियर आहे. कापडं पण आपली जास्ती सुपिरियर झालेत, नाजूक झालेली आहे, लाईफस्टाईल पण बदलली आहे. ओके. सो आता जी आपली स्वच्छता होते त्याच्यामध्ये अनेक एन्झाईमचा पण वापर होतो. एन्झाईम म्हणजे काय थोडं? एन्झाईम हा एक प्रकारचा कॅटलिस्ट आहे, बायोलॉजिकल मॉलिक्युल आहे. सो पहिला एन्झाईमचा फायदा असा आहे की तो जनरली बायोडिग्रेडेबल असतो. एक मिनिट मॅडम, कॅटलिस्ट आपले खूप प्रेक्षक जे आहे ज्यांनी केमिस्ट्री घेतलेलं नसणार त्यांच्यासाठी, म्हणजे आम्ही जे शिकलो होतो त्याप्रमाणे इज इट राईट की कॅटलिस्टचा अर्थ असा आहे की जो प्रत्यक्ष भाग घेत नाही, वेग वाढवतो? अगदी बरोबर. शब्दशः जे म्हटले प्रत्यक्ष भाग घेते, वेग वाढवतो, हे आपण आता काढून टाकूया. कारण केमिस्ट्रीत जेव्हा कॅटलिस्ट असतो, रासायनिक ज्या स्ट्रॉंग रिॲक्शन, तर तो फक्त मदत करतो जे ह्या रिॲक्टंटला प्रॉडक्ट होण्यासाठी. तो वरती उचलून घेतो टेकडीवर आणि जा रे बाबा, ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी मदत करतो, म्हणजे वेग वाढवतो आणि भाग घेत नाही. बरोबर. पण जे बायोलॉजिकल रिॲक्शन्स आहेत, ओके, ज्यातल्या कितीतरी आपल्या शरीरात सुद्धा पचनाच्या स्वरूपात होतात, तिथे वेग वाढवण्याचा प्रश्न नाही. ती रिॲक्शन तेव्हाच होते जेव्हा एन्झाईम असतो. सो इट इज नॉट जस्ट कॅटलिस्ट, इट इज मोर दॅन कॅटलिस्ट. ओके. तर म्हणजे आता जरी एन्झाईम नसला तरी अगदी कोलेस्ट्रॉलचं उदाहरण जर दिलं की जे काही ऑइल्स आहेत, ऑइलवरचे पण माझ्या लोकांनी पाहिले असतील एपिसोड. सो C12 पर्यंत जे ऑइल आहे म्हणजे आपलं नारळ, त्याचं पित्तामध्ये आपलं पचन होऊ शकतं. पित्त म्हणजे आपल्या लिव्हरमुळे. पण त्याहून वरची जी ऑइल्स आहेत C18 ऑनवर्ड्स, जी मोस्टली आपण तीच आहे ना खातो, ती डायरेक्ट ॲब्सॉर्ब होतात रक्तात आणि इकडे तिकडे नेतात. आणि हे न्यायचं कार्य कोण करतं? कुरिअर कोण आहे? कोलेस्ट्रॉल. सो तो एन्झाईम नाही आहे, पण आता ह्याला मी कॅटलिस्ट म्हणू शकते का? एक प्रकारे म्हणू शकते, मदतगार. सो जैविक क्रियांमध्ये जो भाग घेतो असा जो मदतगार आहे तो सर्वसाधारणपणे एन्झाईम म्हणतात. आणि मोस्टली ते प्रोटीन असतं, म्हणजे एक प्रकारचं प्रथिन असतं. हा पहिला गुणधर्म झाला. जवळजवळ सगळे, काही अपवाद आहेत, तर सर्वसाधारणपणे एन्झाईम हे जैविक क्रियामध्ये मदत करणारे मॉलिक्युल्स आहेत. सर्वसाधारणपणे खूप गरम झालं की ते डिनेचर होतात, मरून जातात. जसं अंड कसं उकडलं की पांढरं वेगळं झालं की नाही, ठीक आहे. आणि म्हणजेच ते बायोलॉजिकली उगाच इकडे तिकडे साबण जसं तुमच्या नदीमध्ये वाहत राहील तसं नाहीये, ते स्वतःला नष्ट करून टाकतात. ठीक आहे. तर हे एक चांगली गोष्ट आहे. तिसरं असं की जो पदार्थ असेल ना त्याप्रमाणे वेगळे वेगळे एन्झाईम वापरतात. सो माझ्या कपड्यातली जी घाण आहे ती मुख्यतः कोण प्रकारची असते? प्रथिनात्मक असते, प्रथिन किंवा तेल. म्हणजे तेलावर कार्य करतात त्याला लायपेज एन्झाईम म्हणतात, आणि प्रथिनावर कार्य करतात त्याला प्रोटीएज एन्झाईम. म्हणजे प्रोटीनवर काम करतो तो प्रोटीएज. ह्याच पद्धतीने स्टार्चवरती जो काम करतो, लिपिडवरती आहे तो लायपेज, स्टार्चवर काम करतो त्याला ॲमिलेज म्हणतात, तो सुद्धा काही एन्झाईममध्ये असू शकतो. आणि जे मूळ धाग्यावरच काम करतो सेल्युलोजवर त्याला सेल्युलेज म्हणतात. म्हणजे एन्झाईमची नावं ज्याच्यावर काम करतो त्याच्यावरनं आलेले. ओके. हा पहिला भाग आहे. एन्झाईमचे बहुतेक वेळा प्रोटीनच असतं, हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग असा आहे की त्यांना एक विशिष्ट पद्धतीने रचना असतानाच तो एन्झाईम असतो, अदरवाईज तो नुसतं प्रोटीन आहे, ते डिनेचर आहे. आणि म्हणूनच ते गरम झालं किंवा खूप वेळ ठेवलं तर ते नष्ट होऊ शकतं. म्हणजे ज्याला आपण बायोलॉजिकली सेफ म्हणतो ना, एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने ते डिग्रेड होतात, बाकीची केमिकल होत नाही. ओके. सो हे जे गोळे गोळे आहेत ना ते बहुतेक वेळा एन्झाईम्स असतात. अच्छा. गुलाबी करेक्ट. आणि तू म्हणशील की आता मी डिटर्जंटची पावडर बनवली, मी एक मोठी कंपनी आहे तर घालून टाकायचं ना एन्झाईमची पावडर, नाजूक आहेत ना, बायोलॉजिकल आहेत. म्हणून मी यांना वेगळ्या पद्धतीने त्यांचे गोळे बनवून घेतलेत, स्प्रे ड्राईंग करून, मायक्रो एन्कॅप्सुलेशन करून,
त्यांना वेगळ्या पद्धतीने स्टार्टच्या कव्हरच्या आतमध्ये ठेवून दिलेले आहे, जेव्हा करून माझं जे डिटर्जंट मी 6 महिन्यात विकलंय, पुढे 2-4 महिन्यात मी वापरलंय, तर तो एन्झाईम डिग्रेड होऊन चालणार नाही. तर पाण्यात घातला की तो ऍक्टिव्हेट झाला, कारण त्याचं बाहेरचं जे काय स्टार्च बीच आहे ते डिझॉल्व्ह झालं, तो एन्झाईम इकडे आला. आणि म्हणूनच याच्याशी निगडीत एक जो प्रश्न डायरेक्टली तू नाही विचारलास तरी मी सांगू शकते की कपडे हल्ली भिजवून ठेवावेत का. आपल्याकडे पूर्वी भिजवून ठेवलं, भिजवाय आमच्या लहानपणी बघितलेलं. तर आता एवढी त्याची गरज नाहीये, फार तर 2-5 मिनिटं भिजवा, अर्धा तास तर नाहीच, कारण यातले बरेचसे एन्झाईम सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह आहेत. अच्छा, म्हणजे खूप वेळ भिजवलं तर नंतर तुम्हाला वाटेल मी साबण घालायला विसरले की काही फेसच येत नाहीये, कारण त्यांनी काम केलंय, ते पाणी काळं केलंय आणि ते मरून पण गेलेत. पण तो तुम्हाला फेस नाही दिसला की तुम्हाला वाटतं माझे कपडे बेचैन होतं, फेस कसा नाही आला. आणि त्यामुळे ते पाणी काळं काळं बिट्टा दिसलं तर त्याचा अर्थ ते वापरले. त्याच्यावर एक छान मस्त आपण एक एक्सपेरिमेंट करू शकतो. आता सुचलं तर माझ्याकडे पांढरे सॉक्स आहेत स्पोर्ट्सचे, खेळून आलाय माझा नातू फुटबॉल वगैरे, तर ऑफकोर्स ती लाल माती तर लागलेलीच आहे, म्हणजे जरी शूज असले तरी. बेसिन मध्ये मी गेले आणि एक डिटर्जंटचा बार घेतला, मिळतो ना आपल्याला, आणि मी अगदी ते ओलं करून थोडासा लावला, आणि ओलं चांगलं केलं पण थोडाच लावला डिटर्जंट किंवा साबण, आणि पिळलं तर लाल लाल माती आली. आता साबण तर मी लावला ना काहीतरी 500 मिलीग्राम, कुठे गेला तो रिॲक्ट झाला त्याच्यावर, म्हणून ती लाल माती फक्त बाहेर काढली. परत ते जरा धुवून घेतलं, परत त्याला थोडा साबण लावला, परत तो कुठे गेला. हे मी समजा 3दा केलं, तर तिसऱ्यांदा चौथ्यांदा कुठेतरी फेस आला. म्हणजे ते पहिल्या सगळ्या स्टेप्स त्याला फक्त कचरा काढण्यात गेल्या, म्हणजे तो एक्सेस नाही. आणि हा मुद्दा मी जास्ती खराब असलेली वस्तू घेतली. साधा माझा एखादा रुमाल घेतला तर असं बघायला दिसणार नाही, पहिल्या फटक्यातच फेस येईल ना. तुम्ही तो वेळीवडी 2दा घासा की एकदम फेसाने भरूनच जाईल, कारण त्याच्यात तेवढ्या मळच नाही. म्हणजे मळकट्ट पाणी आलं म्हणजे साबणाने काम केलं, पण तो कदाचित कमी पडलेला असू शकतो, कारण तुम्हाला तो कपडा धुतल्यावर एवढा स्वच्छ नाही वाटला, तर अर्धाच मळ निघाला. आणि म्हणून थोडा एक्स्ट्रा साबण बाहेर आला की तुम्हाला नक्की माहिती की माझं साबण डिटर्जंट कमी पडलेलं नाही. आता हे हल्ली बऱ्याचदा ऑटोमॅटिक मशीनला तुमचं ड्रेन वगैरे कनेक्ट करून टाकलेलं असतं, तर त्यामुळे तुम्हाला असं ते कळणार नाहीये. पण तुम्ही मग जेव्हा उघडता ना आणि असं मोठ्या साबणाचा वास आला डिटर्जंटचा, ते कपडे घालायला वाळत घालायला, तर तो एक्स्ट्रा आहे. बऱ्याचदा येतो, म्हणजे चुकीचं वापरतोय आम्ही. म्हणजेच तो पूर्ण आपण लॉजिकनी जाऊया ना. आधी मी माझे कपडे धुतले त्याच्यामध्ये, तर तो मशीन पण एका सायकलला रिन्स केलं, एकदा केलं, काही 2दा केलं. आता त्यांनी स्पिन केलं, आता वास आला याचा अर्थ त्या 2 रिन्सिंग मध्ये एक्स्ट्रा जो डिटर्जंट आहे तो सगळा गेला नाहीये ना, मग तो कुठे राहिला, कपड्यांमध्ये, म्हणून त्याचा वास आला. जो मूळ साबणाचा डिटर्जंटला एक सुंदर वास दिलेला असतो आपल्याला आवडावा म्हणून, तो कसा आला, तो कपड्याला नाही आला पाहिजे. म्हणजे साठून राहिला एक्स्ट्रा, म्हणजे तो निघाला नाही ना त्या रिन्सिंग मध्ये. कारण मुळात जर मी थोडा कमीच वापरलं तर असं कधीच होणार नाही, पण अगदी मला कल्पना नाहीये आणि मी रोज ते असे 2 मोठे चमचे घातले आणि कपडेच कमी आहेत किंवा कपडे घाण नाहीच आहेत. अशा पण काही काही वेळा व्हेरिएशन येतात की नाही. रोज बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मग त्यावेळेला काय झालं, खूपच जास्ती घातला तर तो त्याच्यातच राहिला ना. ऑप्टिमम मी घातला तर माझं रिन्सिंग पण एफिशियंटली होतं, कारण त्याला फक्त ते काळं पाणी काढायचंय, त्याला एक्स्ट्राचं साबण काढायचंच नाही, कारण एक्स्ट्राचं डिटर्जंट नाहीच आहे फारसा तिथे. ते 1 सायकल ऑफ रिन्सिंग फॉलोड बाय अ स्पिनिंग, म्हणजे स्पिनिंग मध्ये उरलेलं पण घट्ट नाही, आणि सेकंड टाइम अजून थोडंसं केलं, पाणी साधं घातलं आणि स्पिन केलं, तर तो पूर्णपणे ताजा तवाना कपडा बाहेर आला पाहिजे. हाताला पण आपल्याला, साडी पण आपल्याला, किंवा कपडे एखादा आपण सेकंड टाइम घालायला गेलो तर हाताला पण तुम्हाला त्याचा एक ताजेपणा कळतो बघ, कोरेपणा, ताजेपणा. आणि हे म्हणून करायचं की नुसतं साबण वापरायचं म्हणून नाही, सिंथेटिक कपड्याला जी एक जळाळी असते, एक नवेपणा असतो, आणि ह्या प्रोसेसेस ना लाईक एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे पहिला माझा कपडा इतका सुंदर आहे तर तो झपकन असा होतो कोरेपणा, मग तू 10 वेळा काही फरक पडत नाही. हेच आहे ना, हे हळूहळू करायला पाहिजे, 4 धुण्यात झालं पाहिजे. काय काय लोकांना कला असते ते एकाच धुण्यात करून टाक.
बेसिकली एकतर मुंबई सारख्या ठिकाणी कपडा जेव्हा नीट वाळत नाही तर त्याला एक दमटपणा येतो. दमटपणा येतो याचा अर्थ एक प्रकारे जंतू पण वाढले, हे लक्षात घ्या. सो हे कम्फर्टनी कपडा जास्ती छान वाटतो, सुवासिक वाटतो. आणि जे कॉटन किंवा ज्याला टर्किश टॉवेलचं जे रूप आहे तर त्याच्यात स्पेशल डिझाईन आहे की थोडेसे सेल्युलोज एन्झाईम्समुळे ते गुंतलेलं असतं ना. आता केस कसं आपण काही असं केसाला सुद्धा गुंतू नये किंवा असे मिळतात ना केमिकल सॉफ्टनेस म्हणजे टँगलिंग कमी व्हावं, तर तसं त्याच्यात टँगलिंग पण कमी होतं.